तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू. आता ही मालिका खूपच वेगळ्या वळणावर येऊन पोचलेली आहे. कारण आता तर सत्या तर जेलमध्ये असतो आणि मंजू इकडे घरी असते. पण मंजूला तर खूप माया ही काम सांगत असते, त्यामुळे आता तिला काही कळत नसतं की सत्याला भेटायला जायचं की काम करायचं. तिला माया ही काम करण्यालाच सांगते आणि तिला ती काही पाठवत नसते. पण आता सत्य हाच या भागात फाईल शोधणार आहे आणि त्याला ती तात्यासाहेबची फाईल भेटते का, आणि तेवढ्यातच ती पूर्व तिथे आलेली असते. त्यामुळे आता पूर्व त्याला बघते का, हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपण जसं कालच्या भागात पाहिलं तसं सत्याने मंजूला काल कॉल केलेला असतो, त्यामुळे तो तिच्यासोबत कॉलवर बोलत असतो आणि मंजूला खूप वाईट वाटत असतं, त्याच्याबद्दल काळजी वाटते आणि ती रडतच असते. तो तिला विचारत असतो सगळं तर ठीक आहे ना, तर ती रडत असते आणि त्याला कळतं की हिला काहीतरी झालं आहे आणि काहीतरी झालं असेल म्हणून. तर मग तो तिला विचारतो काय प्रॉब्लेम आहे का, तरी ती काय बोलत नाही. तर मग तो तिला बोलतो मम्मी काय बोलली आहे का, तर ती काय बोलत नाही आणि ती ते सगळं टाळते आणि त्याला बोलते की मला सत्या तुझी खूप आठवण येते, असं ती त्याला बोलत असते. आता मग हा सत्य तिला बोलतो की आपण दोघे मिळून या सगळ्यातून एक मार्ग काढू आणि मग मी यातनं सगळे सुटून येईल म्हणून घरी, आणि तुला या पूर्व मॅडमचं सुद्धा ऐकावं लागणार नाही, असं तो तिला बोलत असतो. मग ती कॉल ठेवून देते आणि सत्यसुद्धा मग कॉल ठेवून देतो आणि मग तो भारती मॅडमला फोन देतो. त्यानंतर मग तिथे आता माया येते, कारण आता पोलीस ऑफिसर हे मंजूला भेटण्यासाठी आलेले असतात. मग माया तिला बोलवते. मंजू आता विचार करते की मोठे साहेब कशाला आले म्हणून, आणि मग ती त्यांच्यासमोर जाते. तर आता मोठे साहेब तिच्यावर चिडतात, कारण तिने तात्यासाहेबांची फाईल हरवलेली असते असा दावा तिच्यावर असतो. त्यामुळे आता पूर्वा मॅडमने तिला तर आता सस्पेंडच केलेलं असतं. आता त्यांची म्हणजे त्यांचा निकाल लागण्याची तारीख असते, म्हणजे त्या तात्यासाहेबांची तारीख असते. पण आता पोलिसांकडे तर ती फाईलच नसते, कारण आता ती फाईल मंजूने हरवलेली असते असा तिच्यावर दावा असतो. पण खरं तर ती फाईल पूर्वाकडे असते आणि मंजूने काही ती हरवलेली नसते, ती फाईल पूर्वाकडेच असते. कारण आता तात्यासाहेब हा तिचा वडील असतो. हा एक मोठा ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण आता पूर्वा मॅडम ही तात्यासाहेबांचीच मुलगी असते आणि तात्यासाहेब हा खूप असे वेगवेगळे गुन्हे करणारा माणूस असतो. तो एक असा कैदीच असतो आणि तो गुन्हेगारच असतो. पण आता त्याची मुलगीच पोलिस आहे म्हटल्यावर त्याला थोडं तरी त्याचा कायदा हातात असतो. त्यामुळे ते मोठे साहेब तिला बोलतात, तिला खूप असे ओरडतात आणि ओरडून मग आता मंजूला तर काही बोलण्यासारखं नसतं, त्यामुळे ते तिला ओरडतात आणि मग ते तिथं निघून जातात. त्यानंतर आता माया वगैरे सगळे तिथंच असतात आणि मायाला बोलायला तिला चान्स भेटतो. ती तिला बोलते ह्या नेबरचा जन्म आपल्या घराला काळ फासायलाच झालाय म्हणून. हिचं काही भलं होऊ शकत नाही आणि ही जिथे जाईल त्या घराचं वाटं होईल, असं ती तिला बोलत असते. आणि मग ती तिला बोलते की आपल्या सत्याने घातले मंगळसूत्र, त्याच्यामुळे तिला त्याच्या मागे ही पनवती लागली, असं ती तिला बोलत वगैरे असते. आणि हिच्या आयुष्यात काहीच चांगलं होणार नाही असं ती तिकडे बोलत असते तिला. त्यानंतर मग आता इकडे सत्या जेलमध्ये असतो आणि तो विचार करत असतो की म्हणजे आता मंजूला म्हणजे पूर्वा मॅडमने नक्की कशासाठी सस्पेंड केलेलं असतं, कारण तो तर तिथे होता. त्यामुळे आता ती पूर्व नक्की मंजूला काय काय बोलली होती आणि तो ते सगळं आठवत असतो. आता ती तर बोललेली असते की तात्यासाहेबांच्या फाईलमधले कागदपत्र हरवलेत. आता ते कुणी हरवले, कारण ही फाईल तर तुझ्याकडे होती आणि ह्या सगळ्या फाईलची जबाबदारी आता तुझ्यावर आहे म्हणून. आणि मग तेवढ्यात ती फाईल हरवते. ती फाईल तर आता पूर्वच घेते. पण आता सत्या सगळं आठवत असतो की ती जर फाईल मिळाली तर आता हिला म्हणजे मंजूला जे सस्पेंड केलेलं असतं, तर आता मंजूला पुन्हा आता कामावर घेतलं जाईल. त्यामुळे आता तो विचार करत असतो की ही फाईल कशी काय मिळवायची म्हणून. तर मग तो भारती मॅडमला आवाज देतो आणि त्यांना सगळं विचारत असतो की फाईल कुठे असते वगैरे आहे आणि कसं काय तुमचं कामकाज चालतं, हे तिला सगळं विचारतो आणि तिला सांगतो. म्हणून आता पूर्व मॅडम तर इकडे स्टेशनमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे तो काय करतो की म्हणजे तो बोलतो की मला ती फाईल शोधू द्या म्हणून, आणि मला ती फाईल सापडली की आता मंजूला सस्पेंड केलेलं हटवता येईल आणि तिच्यावरचे आरोप आता सगळे मिटवता येईल. त्यामुळे आता तो तिला बोलतो की तुम्ही सगळे वॉचवर ठेवा आणि तुम्ही सगळीकडे वॉच ठेवा. पूर्वा मॅडम आल्या की मला इशारा करू म्हणून, आणि मी ती फाईल शोधायला जातो म्हणून. तर मग इकडे भारती मॅडम लगेच कांबळेला आवाज देतात. कांबळेला बोलतात की तुम्ही लॉक ओपन करा म्हणून, आपल्याकडला खूप घाई आहे. आणि ती त्यांना सगळं सांगते, ती सगळ्यांनाच सगळं सांगते की असं असं आपल्याला करायचं आहे म्हणून. तर मग सगळेच ते इन्स्पेक्टर वगैरे सगळे तिथे मग तयार होतात की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि सत्यालासुद्धा आता फाईल शोधायची आहे, कारण मंजू मॅडम हे लवकर कामाला यायला हव्या म्हणून. तर मग आता सगळे म्हणजे त्यांच्या कामाला लागतात, सगळेजण वॉच ठेवायला लागतात. आणि हा सत्य आता तात्यासाहेबांची फाईल शोधायला
पूर्वाच्या केबिनमध्ये जातो आणि तो तिथे सगळी फाईल वगैरे शोधत असतो आणि तो तिथे बोलत असतो की म्हणजे त्याला आता असं वाटतंच की ही फाईल आता पूर्वा मॅडमकडेच असणार, पण मंजूला सस्पेंड करण्यासाठी पूर्वा मॅडमने त्यांच्याकडेच फाईल ठेवली असेल का असा त्याचा विचार मनात येतो आणि मग तो सगळीकडे फाईल शोधायला लागतो. इकडे तो फाईल शोधत असतो आणि तिकडे पूर्वाची गाडी स्टेशनजवळ येत असते आणि तो फाईल शोधत असतो. त्याच्या हातात एक फाईल असते आणि आता पूर्वा स्टेशनमध्ये येत असते. आता सगळ्यांना खूप म्हणजे घाम फुटतो. आता पूर्वा तर स्टेशनमध्ये आली पण अजून सत्या कुणाला दिसलेला नाही आहे. त्यामुळे आता पूर्वा त्याच्या जेलपाशी येत असते आणि तिथेपर्यंत येत असते. तेवढ्यात आता सत्याला कळतं की ती आली आहे म्हणून आणि सत्या लगेच मग सगळं तिथलं सोडून ती फाईल घेऊन तो सत्या आता जेलमध्ये आलेला असतो. पण तो एका ठिकाणी लपलेला असतो, म्हणजे कडेला लपलेला असतो. त्यामुळे पूर्वा आता येते कारण तिलाच वाटतं की हा सत्या कुठे गेलं आहे का. त्याच्यामुळे मग ती त्याला बघत असते आणि हा सत्या तिथे उभा असतो आणि तो तिला एकदम असं तिच्या समोर येतो आणि मग ती सगळे बघते तर सत्या तिथेच असतो आणि मग सगळेजण खुश होतात कारण आता सत्या तर जेलमध्ये आहे आणि पूर्वाला आता कळणार नाही की सत्या कुठे होता म्हणून. आता मग इकडे मंजूला तर ते सर्व ओरडलेले असतात, त्याच्यामुळे ते विचार करते की तिला ऑफिसला जायला लागतं आणि मंजू ऑफिसला जायला निघते. तेवढ्यात तिला माया आणि सपना बघते आणि तिला विचारतात की कुठे चालले म्हणून. तर मंजू बोलते की मला ऑफिसला जायचं आहे म्हणून. तर मग हिचे मायाची कटकट चालू होते आणि मंजूला तर जायचं असतं त्यामुळे काही तिचं ऐकत नसते. पण माया तिला बोलते मी कोण आहे माहिती ना, महिला प्रदेशाध्यक्ष, तू माझं ऐकणार नाही का आणि ही घरात जेवढी काम आहे ती कोण करणार असं ती तिला बोलत असते. तर मग मंजू तिला बोलते की आल्यावर करेल म्हणून, पण जाणं मला महत्त्वाचं आहे. कारण ती बोलत असते की आता सत्याला आपल्याला वकील शोधावं लागेल आणि आपल्याला खूप इमानदार वकील असा शोधायला लागेल असं ती बोलत असते. तर माया काहीच ऐकत नाही आणि माया बोलते मला काही इमानदार हुशार वकील मिळणार नाही का असं ती बोलत असते. तर मग मंजू बोलते अहो जाऊ दे, ही असं तिला बोलत म्हणजे ती तिच्याकडे परवानगी मागत असते, जाऊ दे मला, मी जाणं खूप महत्त्वाचं आहे वगैरे. पण ही काय माया तिला सोडत नाही आणि त्यांना तेवढाच चान्स हवा असतो की आता ते मंजूला कधी त्रास देतात ते. तर मग तिला सांगते तिला बोलते घरात एवढी काम आहे ती सगळी कर आणि मग बघू तुला पाठवायचं नाही का म्हणून, आणि तिला सगळी कामं करायला सांगते. त्यानंतर मग आता इकडे स्टेशनमध्ये पूर्वाला कळलेलं असतं की तिच्या केबिनमध्ये कोणीतरी येऊन गेले. त्यामुळे मग ती सगळ्यांना आवाज देते आणि मग ती सगळेजण तिथपर्यंत येतात आणि ती सगळ्यांना विचारते की केबिनमध्ये माझ्या कोणी गेलं होतं का. तर सगळे नाही बोलतात. तर ती 2-3 वेळा विचारते आणि ओरडते तर सगळे नाहीच बोलतात. तर मग ती बोलते की माझी कुठली वस्तू जागेवर नाही आहे, माझा लॅपटॉप जागेवर नाही आहे, माझी फाईल जागेवर नाही आहे, नक्कीच कोणीतरी तिकडे गेलं होतं, पण कोणी गेले हे मला सांगा म्हणून. आणि आता कोणीच काही बोलत नाही कारण सत्या तिकडे गेलेला असतो आणि हे सगळे सत्याच्या बाजूने असतात. त्याच्यामुळे कोणीच काही बोलत नाही. मग ती सगळ्यांना ओरडत असते, त्यांना धमकी देते. ती बोलते की कोणी कबूल का होत नाही आहे म्हणून. तर मग ती पडवयला आवाज देते आणि पडवयला बोलते की रात्रीपर्यंत मला तुम्ही सांगाल का कोण गेलं होतं म्हणून केबिनमध्ये. तर मग ते सुद्धा काही बोलत नाही. तर मग आता पूर्वाला राग येतो. पूर्वा बोलते की मला हलक्यात घेऊ नका म्हणून, तुमचा पगार तुमचं प्रमोशन हे सगळं माझ्या हातात आहे म्हणून आणि विसरू नका, अशी ती धमकी देते. आणि मग ती बोलते की तुम्हाला सांगायचं आहे की नाही, पण कोणीच काही कबूल होत नाही आणि कोणीच काही सांगत नाही. मग ती सत्याकडे बघते कारण तिला संशय येतो की हा सत्य तर गेला नसेल ना. तर सत्या तिच्याकडे बघून हसत असतो आणि मग तो हसतो, त्याच्यामुळे तिला राग येतो. मग ती सगळ्यांना बोलते की आता कामाला लागा म्हणून. तर मग आता आपल्याला ह्या मालिकेत आता वेगळाच ट्विस्ट असा बघायला मिळणार आहे. त्यानंतर मग आता स्टेशनमधून तर पूर्वा घरी आलेली असते आणि ती आता फाईल घेऊन एका ठिकाणी येते आणि ते ठिकाण असतं तात्यासाहेबांचं. मग ती तात्यासाहेब विचारतात की काय आणले म्हणून. तर ती बोलते की तुमच्या गुन्ह्याची फाईल आणली आहे म्हणून. तर मग ते बोलतात की तू महत्त्वाचं काम केलं आहे म्हणून आणि ते तिला खूप शाबासकी देतात. तिचं खूप कौतुक करतात. ते तिला बोलतात तू माझ्यासाठी खूप काही केलं आहे म्हणून. तर मग आता ते तात्यासाहेब तिला विचारतात की या फाईलचं काय करायचं म्हणून आणि तू काय ठरवलं आहे. तर मग ती बोलते की डॅडी साहेब तुम्ही निश्चित राहा. आता डॅडी साहेब बोलते याचा अर्थ तात्यासाहेब हा तिचा वडीलच असणार. त्यानंतर मग आता घरी तर सगळ्यांची जेवणच झालेली असतात. त्यामुळे आता सपना आणि माया शतपावली करत असतात आणि त्यांचं त्यामध्ये सगळं तर बोलणं चालू असतं. आणि तेव्हाच आता मंजूला हे डबा घेऊन जायचं असतं सत्याला, कारण आता सत्या तर उपाशी असेल अशी तिला काळजी वाटते आणि तिला सत्यासाठी डबा घेऊन जायचं असतं. पण ह्या दोघी मात्र तिथे शतपावले करत असतात आणि चालत असतात. आता मंजू बाहेर जायला निघते पण त्यांना काय म्हणजे तिला काही जाता येत नाही आणि आता मंजू लपलेली असते. तेवढ्यातच आता सपनाचं तिच्याकडे लक्ष जातं, म्हणजे कोणीतरी आहे आणि तिला असं वाटतं, तिला जाणवते की तिकडे कोणीतरी आहे म्हणून.
आता यांनी म्हणजे शतपावली करत असतात आणि आता ती म्हणजे मग तिच्या सासूबाईला बोलते, मायाला बोलते की मला तिथे कोणीतरी दिसतंय आणि तिथे कोणीतरी आहे असं ती तिला बोलत असते. आणि मग इकडं म्हणजे मंजू विचार करते की माझं सत्य तिकडे भुकेलं असेल, आता मी कसं काय जाऊ, यांना सुद्धा आत्ताच शतपावली करायची होती का असं ती तिकडे बोलत असते. सपना मायाला बोलते की कोणतरी आहे तिथे. आता मायासुद्धा तिकडे बघते आणि तिला तर कोणी दिसत नाही. त्यामुळे माया तिला बोलते की गप्प बस, तिकडे कोणी नाही आहे म्हणून, आणि तुला शतपावली करायचा कंटाळा आलाय ना म्हणून तू असं बोलतेय ना. आणि ती बोलते की चाल गप म्हणून आणि गप शतपावली कर म्हणून. आता हे मंजू सगळं बघत असते. तिला काही आता ह्या दोघी काही बाजूला जाणार नसतात आणि ह्या काही शतपावली करत असतात आणि आता तिला काही जाता येत नाही. तेवढ्याच सपना नाटकं करते आणि सपना एकदम अशी खाली पडते. आणि मग इकडे म्हणजे मंजू दुसऱ्या ठिकाणी जाते. तर आता मायाला ती दिसते की तिकडे कोणीतरी आहे म्हणून आणि मायाशी हे सगळं बघते. तर मग माया सपनाला बोलते, ती बोलते की मला इकडं कोणीतरी दिसतंय म्हणून, आणि तू बोलली होती की ना कोणीतरी आहे म्हणून, तर खरंच आता तिथं कोणीतरी आहे असं ती सपनाला सांगते. पण आता सपना तर खाली पडलेली असते. ती मागे बघते तर सपना काय बोललेली असते म्हणून ती मागे बघते आणि मागे तिला कोणी दिसत पण नाही. मग ती खाली बघते तर सपना खाली पडलेली असते. आता मग ती घाबरते माया की हिला अचानक काय झालं म्हणून आणि हिला काही चक्कर वगैरे आली का. मग तिला उठवत असते सपना. आणि आता तिथनं मग मंजू अचानक म्हणजे ही जोपर्यंत तिला उठवत असते तोपर्यंत आता मंजू घराबाहेर आलेली सुद्धा असते आणि ती गेटच्या बाहेर आलेली असते. तेवढ्यात मग ती बाहेर येते आणि मग सपना उठते आणि जोरजोरात हसायला लागते, कारण आता माया तर घाबरलेली असते. आणि मग ती मायाला बोलते, माया 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 ही छोटे छोटे शहर में बडी बडी बातें होती रहते असते. आणि मग ती असं बोलते आणि मग त्यांची गंमत चालू होते. माया खूप चिडलेली असते. माया बोलते, मला वाटतं आता तुला काही हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं का आणि तुला काही ॲडमिट करावं वगैरे लागतं का असं ती तिला बोलत असते. आता सपन्याने डाव खेळलेला असतो. त्यामुळे आता तरी मंजूला बाहेर येतं म्हणजे ती आता वेळेवर पोहोचेल आणि आता सत्याला डबा ती देऊ शकते. पण जर त्या तिथेच चालत असत्या तर मग मात्र मंजूला बाहेर काही निघता आलेलं नसतं लवकर. आता ती बाहेर निघलेली असते आणि आता ती जेलमध्ये म्हणजे स्टेशनमध्ये जायला निघते. तर मग आता ती फाईल तर तात्यासाहेबांच्या हाती लागलेली असते. तर तात्या तिला बोलतात की बबडे, मी तुझ्यावर खूप खुश आहे आणि तुझं मी खूप कौतुक करतो असं ती बोलत असते. तर मग ती पूर्व त्यांना बोलते की तुम्ही जास्त कौतुक नका करू आणि मला काही जास्त शाबासकी देऊ नका असं ती बोलत असते. आणि ती बोलते, आता सत्याला तर मी जेलमध्ये टाकलंच आहे, पण मी आता लवकरच मंजूला सुद्धा ताब्यात घेणार आहे. तर मग ते बोलतात की सत्याचं ठीक आहे, पण मंजूचं काय म्हणून. तर मग ती बोलते की तिने माझा पदोपदी अपमान केले आणि हे तिला ताब्यात घेणं, ते बोलतात की तिला ताब्यात घेणे तुला महागात पडेल कारण ती आता इन्स्पेक्टर आहे. तर ती बोलते की साताऱ्याच्या वाघाला मी जेलमध्ये टाकले तरी ही माझ्यासमोर कोण आहे आणि माझ्यासाठी हे काही अवघड नाही असं ती बोलत असते, कारण तिने माझा पदोपदी अपमान केला आहे आणि ती तर सत्याच्या जीवावर म्हणजे माझ्यावर खूप लढली आणि माझ्या विरोधात खूप लढली असं ती बोलत असते. तर मग आता तात्या तिला बोलतात की तुझं खूप कौतुक आहे म्हणून आणि तू जे काय करशील ते नीट कर म्हणून असं ते तिला बोलत असतात. त्यामुळे आता मग ती बोलते की या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं काही पाहायला मिळणार आहे की मंजू तर सत्याला काही शांत बसणार नाही. सत्या मंजूशी बोलत असतो काहीतरी करणार असं ती बोलत असते. त्यामुळे आता सत्यावर तिला जास्त फोकस करायचा असतो आणि त्यांना सत्यावर वटणीवर ठेवायचं असतं असं ती त्यांना सांगत असते. पूर्व सुद्धा तात्याला बोललेली असते की आपल्याला सत्याला हे लक्षात म्हणजे सत्यावर वश ठेवायला लागेल आणि सत्य काही शांत बसणारा नाही आहे. त्यामुळे आता सत्या नक्की काय करेल ह्याची आपल्याला खबरदारी घ्यायला लावेल. आणि जर सत्याने जर काही केलं आणि सत्या जर आपल्या तावडीतून सुटला तर मंजूला पुन्हा कामावर घ्यायला लागेल. आणि मंजूसुद्धा आता सत्या जर बाहेर आला तर मंजूसुद्धा माझ्या विरोधात जाईल आणि हा सत्या तर जाईलच आणि ते दोघं एकत्र येणं हे आपल्यासाठी अवघड ठरू शकतं असं ती आता तात्यासाहेबांना बोलते. तर मग आता पुढच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे आणि आता नक्की काय होते. आता सत्याला तर ती फाईल सापडली का नाही सापडली हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो. आणि नक्की पूर्वाने दिलेली जी फाईल असते ती नक्की कोणती असते की ह्यालाच फाईल सापडलेली नाही आहे, अशा 2 फाईली असतात का, असे प्रश्न आता आपल्यासमोर उपस्थित झालेले आहे. आता नक्की काय होईल हे आपल्याला पुढील भागात कळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशा व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.